हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला पुत्रदा एकादश आणि भगवत एकादश असल्यामुळे आम्ही पंढरीच्या दर्शनाला आलो होतो, म्हणजेच पंढरपूरला आलो होतो. तर हे आहे श्रीकृष्णाचं मंदिर, जे छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या जरा पुढे गेल्यानंतर लागतं. खूप छान मंदिर आहे. प्रथम दर्शन मंदिर पण याला म्हटलं जातं. तिथे इकडे हनुमानाचं छोटीशी मूर्ती आहे. यात बघा श्रीकृष्णाची मूर्ती आहे. तर पांडुरंगाचं दर्शन तुम्हाला जवळून मिळालं नसेल तर श्रीकृष्णाचं दर्शन नक्कीच घ्या. तसंच तुम्हाला फिलिंग येईल. खूप छान आणि प्रसन्न वाटलं दर्शन घेऊन. गणपती तसेच खंडोबा आणि बाकीचे काही देवी देवतांचे पण मूर्ती आहेत. तर बघा श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं की लगेच पाठीमागेच थोड्या अंतरावरती पांडुरंगाचं मंदिर आहे. तुम्हाला इथून त्याचं शिखर पण दिसत असेल. तर ही अशी छोटीशी गल्ली लागते. तिथे सगळं पूजेचं सामान म्हणा, अगरबत्ती म्हणा, काही तुळशी माळा, काही आपल्या इमिटेशन ज्वेलरी असे दुकान आहेत. काही असे पितळेचे भांड्यांचं वगैरे सुद्धा दुकान आहे. खूप छान छान पितळेचे भांडे वगैरे इथे मिळतात. आम्ही काही खरेदी करायचं असलं की या दुकानांमध्येच येतो. खूप छान छान पांडुरंगाच्या मूर्त्या सुद्धा होत्या. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या होत्या. असं वाटत होतं की देव क्षणाक्षणाला जात जात दर्शन देत आहे. खूप छान प्रसन्न वातावरण. गर्दी होती पण असं वाटत नव्हतं की गर्दी आहे. तर माणूस दर्शन घेतो आणि निघून जातो. त्याच्यामुळे गर्दी गोंधळ कुठं असं कोणता आवाज नसतो मंदिराच्या आसपास. तर हे पश्चिम द्वार आहे. जर आपण विठ्ठलाचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालून आलं की या दरवाजातून आपण बाहेर पडतो. एकादश होती त्याच्यामुळे गर्दी पण असते आणि एरवी अशी ही गर्दी असते दर्शन घेण्यासाठी देवाचं. वर्ष संपत आलं की देवदर्शनाची वगैरे सगळ्यांना ओढ असते आणि दर्शन घेण्याची इच्छासुद्धा असते सर्वांची. सगळे असे येतात दर्शनासाठी. तर काही पेढेवाल्यांची दुकानंसुद्धा आहेत आणि काही लोक असे रांगोळ्या वगैरे घेऊन पण बसतात. मंदिराच्या बाहेर असे चुडेवाले, बांगड्यांवाले भरपूर भेटतील तुम्हाला. का तर पंढरपूरमध्ये चुड्यांचा कारखानासुद्धा आहे. तर हा आहे रुक्मिणी द्वार. काही लोक इथून डायरेक्ट दर्शनसुद्धा घेतात. त्याला उत्तर दरवाजासुद्धा म्हणतात. मंदिर बघा किती छान आणि मोठं आहे. आवारा खूप मोठा आहे मंदिराचा. ते बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की असे चुडेवाले इथे बसतात. आता हा मेन दरवाजा आहे जिथून दर्शनाची रांग लागते आणि हा 7 मजली दर्शनाची रांग लागते इथून. तर जे भाविक चरणाचं दर्शन घेण्यासाठी लांबून लांबून येतात त्यांना हा 7 मजली इमारतीचा दर्शनाची रांग पूर्ण पार करून आत दर्शनाला सोडलं जातं. तर ही श्री संत चोखामेळा यांची समाधी आहे. नामदेव पायरीच्या एक्झॅक्टली समोरच यांची समाधी आहे. आणि ही नामदेव पायरी आणि समोर मंदिर आहे.
तर खूप मोठी रांग होती. रांगेत उभारून दर्शन घेणं तर शक्य नव्हतं, म्हणून नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. आणि अशी मान्यता आहे की नामदेव पायरीचं दर्शन घेतलं म्हणजेच विठ्ठलाचं दर्शन घेणं असं असतं. तर हा बघा श्री संत नामदेव महाद्वार. ते बघा लोक त्या ह्याच्यातून पायरी चढून जात आहेत, म्हणजे ते पूर्ण 7 मजली क्रॉस करून आत दर्शनासाठी जात आहेत. तर हे दुकान दाखवण्याचा उद्देश हाच आहे की इथे तुम्हाला आयुर्वेदिक सगळं गोष्टी तुम्हाला भेटून जातील, जसं की तेल, बाकीच्या काही आयुर्वेदिक गोष्टी वगैरे सगळ्या तिथे मिळतील. हे आहे थोडंसं बाहेर आल्यावरती हनुमानाचं मंदिर आहे. हे पण खूप जुनं मंदिर आहे, नक्की दर्शन घ्यायला जा. दर्शन घेतलं आणि नंतर नदीच्या तीरावरती चाललो होतो भीमा नदीकडे. खूप दिवस झाले भीमा नदीला पण दर्शन घेतलं नव्हतं, म्हणून भीमा नदीकडे दर्शनाला चाललो होतो. तसं नदीचं दर्शन घ्यायला आणि पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी पण भरपूर गर्दी असते. खूप जुने मंदिर वगैरे पण आहेत. द्वारकादास मंदिर म्हणा, श्रीरामांचं मंदिर म्हणा. तर हे द्वारकादास मंदिर आहे, त्याच्या शेजारीच असं महादेवाचं बघा हेमाडपंथी मंदिर आहे. हे सोमेश्वर महादेव मंदिर. आणि या साईडला श्रीरामांचं मंदिर आहे. तर हे मंदिर प्रायव्हेट प्रॉपर्टीत आहेत. जसं द्वारकाधीश मंदिर हे शिंदे सरकारांचं आहे. त्यांना सिंधिया सरकारसुद्धा म्हणतात. तर बघा भीमा नदी कशी चंद्रकोराप्रमाणे पसरली आहे, म्हणूनच तिला इथे चंद्रभागा म्हटलं जातं. आणि सरळ वाहत गेली की ती भीमा नदी होते. किती सुंदर वातावरण आहे बघा. गर्दी तशी किती होती, पण कुठेही गडबड गोंधळ, कोणाचेही भांडण तंटा नाही. सगळे माऊलीच्या दर्शनासाठी एकदम मग्न होऊन दर्शन घेत आहेत. खूप लांबून दर्शन घेण्यासाठी येतात लोक इथे. विदर्भ, खानदेश, कर्नाटक. मी पण खूप दिवसानंतर दर्शनाला आले होते, त्याच्यामुळे माझंही मन एकदम प्रसन्न होतं. असे विठ्ठल रुक्मिणीचे असे पोस्टर म्हणा, मूर्त्या म्हणा, किंवा हे जे लोक फोटो काढतात जिथे विठ्ठल रुक्मिणी दिसत होते, तर असं वाटत होते की क्षणाक्षणाला देवदर्शन देतोय. तर ही दगडी नावहोडी आहे जी पाण्यावरती तरंगते. ते हे इस्कॉन मंदिर आहे इथलं. आता पाणी बघितलं म्हणजेच बाळ पाण्यात खेळणार साहजिकच आहे. तर म्हटलं खेळू द्यावं त्याला थोडंसं. तसं पाणी भरपूर होतं नदीला, पण एवढं पण नव्हतं की भीती वाटेल. आम्हाला पण दिवे व्हायचे होते नदीमध्ये. तर सुहासिनी स्त्रिया वगैरे नदीमध्ये दिवे वाहण्यासाठी येतात तिथे. तर हे पुंडलिकाचं मंदिर आहे. आज जाता नाही आलं का, तर दर्शनाची रांग बघा किती मोठी होती. बाहेरूनच दर्शन घेतलं.
ही आमची जीवनवाहिनीसुद्धा म्हणू शकता सोलापूरची भीमा नदी. मासे बघा किती छोटे छोटे दिसतात. शंख वाजवून या काकांनी तिथलं वातावरण अजून छान आणि प्रसन्न केलं होतं. हेच ते ठिकाण आहे जिथं भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत मग्न होते आणि देव पाठीमागे उभे होते तरी त्यांचं देवाकडे लक्ष नव्हतं. आईवडिलांची सेवा करण्यात मग्न होते ते आणि देवाला त्यांनी उभा राहण्यासाठी भेट दिली आणि युगी 28 विठ्ठल पंढरपूरमध्ये उभे आहेत. आपल्या भक्तांची वाट पाहत विठ्ठल उभे आहेत. तर दर्शन घेतलं नदीचं आणि परत पुढे गेलो तर म्हटलं तुम्हाला द्वारकाधीश मंदिर पण दाखवावं. तर बघा किती छान सुंदर मंदिर आहे हे. दगडी बांधकामच आहे हे आणि खूप छान आणि प्रसन्न शांत वातावरण होते इथे. द्वारकाधीशांचं श्री राधाकृष्णांचं यांची मूर्ती आहे इथे. तुम्ही पण नक्कीच इथे दर्शनासाठी या आणि या व्हिडिओला मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.